भारत माता की. आजच्या या मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे राधाकृष्ण पूर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी सुनीलजी बबनराव परदेशी, त्याचबरोबर दिलीपदादा बबनराव परदेशी, नितीनजी चोरडिया, महावीर सर लोढा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुतीदादा पाटील, त्याचबरोबर अनिलराव बबनराव परदेशी, मिलन अनिल परदेशी, महावीर शेठ लोढा, दिनेशजी धाडवे, उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. वार्षिक स्नेह संमेलन म्हणलं की विद्यार्थ्यांच्या आवडीचा दिवस असतो. गेले वर्षभर अभ्यास आणि इतर उपक्रम करत असताना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेने एक हे चांगलं व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं असतं. त्यांच्यामध्ये जे सुप्त कलागुण असतात तर या ठिकाणी सादर करण्याची संधी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असती. गेले अनेक वर्ष या शाळेची परंपरा असलेले हजारो विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून घडलेले आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे वर्षभर उपक्रम करत असताना त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, इतर सायन्सचे अभ्यासक्रम असेल आणि शाळा नेहमीच चांगलं उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं काम विद्यार्थ्यांना करत असते. आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. परदेशी सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आम्हाला या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं आणि एवढा मान सन्मान दिला. पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि शाळेला देखील खूप खूप त्यांच्या जे रोपटं लावले त्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस पण मी खूप मनापासून शुभेच्छा देते. पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर पूजाताई कदम नवनिर्वाचित नगरसेविका हे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आदरणीय ताई. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग, सगळ्यात प्रथम तर सरांच्या वतीनं मी सगळ्या पालक वर्गाचे आभार मानते की आम्हाला उशीर होऊनही एवढा मोठ्या संख्येने पालक वर्ग आज जमा झाला आहे. तो जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आहे कारण की सगळ्यांना उत्सुकता आहेत की आपली मुलं कशी डान्स करतायत, कशी कामं करतायत, हो ना. त्यामुळं या शाळेनं आत्तापर्यंत जे उपक्रम राबवलेत, आत्ता मी ऐकलं, माझी मैत्रीणच आहे प्रतिभा, तिच्या थ्रू मला समजतच होतं काय काय शाळेत होतं आहे काय नाही. माझे सासरे प्रभाकर बाबा कदम हे प्रत्येक वेळेस इथल्या प्रत्येक कार्यक्रम बाबांनी केलेला आहे. आज कदम घराणे जो वारसा माझ्याकडे दिलेला आहे पाटील साहेब, तो आता मी चालवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि एक लेडीज म्हणून अण्णांनी जो आमच्या चौघींना पण आपल्या वॉर्डमधून, आता रुपालीताई विचारत होत्या, चौघींना पण जो वॉर्डमधून आम्हाला तुम्ही मेन म्हणजे जो आशीर्वाद दिला आहे आणि आता आपल्या सगळ्यांना मुलींना पुढे घेऊन जायचं आहे, त्या निमित्ताने या शाळेनी पण मुलींसाठी काय करता येत असेल जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आणि त्यासाठी जर काही मदत लागली तर आम्ही चौघी पण तुमच्या बरोबरीने आहे. पॅरेंट्सला पण, पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळे आवरून वगैरे बसलेले आहेत, त्यांचा मेकअप कमी होत असेल त्यामुळे परत एकदा टचअप करावं लागेल त्यांना. ते एवढं बोलून थांबते आणि सरांना खूप खूप आभार मानते की आज मला इथे बोलवलं कार्यक्रमाला आणि छान छान मुलं बघायला मिळाली, त्यांचे कौतुक करायला मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडवा बुद्रुक आदरणीय मारुती पाटील सर, आपणास नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आमच्या हातात माहीत आला की उपदेशाचे जास्त डोस असतात. व्यासपीठावर सन्माननीय मान्यवर, शाळेचे शिक्षक वृंद आणि समोर बसलेल्या विद्यार्थी मित्र, पालक वर्ग, अशा कार्यक्रमात बोलणं म्हणजे त्या कार्यक्रमापेक्षा आमच्या उपदेशाचे डोस जास्त होतात आणि ही संधी आम्ही कधी सोडत नाही. जिथं पालक आणि विद्यार्थी असतात त्या ठिकाणी काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो म्हणून
काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. जशी मुलं आहेत तसेच त्यांचे पालक पण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आपण शाळा शिकतो म्हणजे फक्त पुस्तक वाचत नाही. आपण शाळा शिकतो, समाजाची मूल्य शिकतो, आपले संस्कार शिकतो, आपल्या जुन्या आध्यात्मिक गोष्टी आपण शिकत असतो. आणि त्या गोष्टी सोडून जर आपण पुढे चालत राहिलो तर आपल्या शिक्षणाला काही अर्थ राहत नाही. नवीन गोष्टीचा अंगीकार करणं आणि जुन्या गोष्टी ज्या मूल्य शिक्षण आहे त्या तशाच आपल्या अंगी बाणवणं हाच खरा शिक्षणाचा अर्थ आहे असं मी मानतो. आणि त्याप्रमाणे जर आपण वाटचाल करत राहिला तर आयुष्यात आपण आणि आपल्यासोबतचे मित्र असतील, इतर कोणी सवंगडे असतील, त्यांना पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. दुसरा अजून एक गोष्ट आहे. मी आता पुण्यामध्ये फिरता असताना, मी आता जवळपास 15-20 वर्ष पुण्यातच आहे. पुण्यात फिरताना मला एक गोष्ट जाणवलं की काही शेजारी काय घडत असेल तर जाऊ दे, त्याचा तो बघेल. ही मानसिकता थोडीशी पुण्यामध्ये जरा जास्त पाहायला मिळाली मला. शेजारी चांगली गोष्ट घडते, चांगलंच आहे, पण चुकीची जर गोष्ट घडत असेल तर आपण एक नागरिक, आपण या देशाचा नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे की त्या गोष्टी होणार नाहीत, त्या गोष्टीला कुठेतरी अटकाव करता आला पाहिजे. किंवा आपण जरी नाही पडलं तरी समाज काही यंत्रणा आहे त्यांना कळवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. ही जाणीव आपल्या मनात जर राहिली तर आपण एक नागरिक म्हणून आपल्या शहराचं आणि देशाचं नाव पण आपण मोठं करू शकतो. आज आपलं वार्षिक स्नेहसंमेलन जास्त डोस पाजत नाही, पण प्रत्येकाच्या मनात, आता आम्ही शाळेला ज्यावेळी होतो त्यावेळी आमच्या मनात असायचं की कधी एकदा वार्षिक स्नेहसंमेलन होतं आहे आणि तेवढेच आपले रिहर्सल असतील किंवा कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम असतील. हेच एक व्यासपीठ असं आहे जिथं आपलं मूल्यमापन शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. बाहेर कुठेही तुम्ही कार्यक्रमात गेला तर हा पूर्ण परिपक्व आहे असा म्हणून विचार केला जातो, पण इथून सुरुवात तुमची झालेली असते. आणि ती जर सुरुवात तुमचे स्टेज डेअरिंग असेल, तुमचा कलागुण जर दाखवायची जर तुमचे स्वतःच्या मनातले उर्मी असेल तर त्याला चांगला अशा कार्यक्रमातून वाव मिळतो. स्पोर्ट्समध्ये मगाशी काही पारितोषिक वितरण केलेले आहेत, खो खोमध्ये असतील, कबड्डीमध्ये असतील. तर स्पोर्ट्सचं महत्त्व जे आहे, तुमचा जर तुम्ही किती अभ्यास करता त्यापैकी तुमचा डोक्यात किती शिरतो या तुमच्या ॲक्टिव्हिटीवरती आणि तुमच्या बॉडी मेंटेनवरती डिपेंड राहतो. तुम्ही फक्तच अभ्यास करून तो डोक्यात राहणार नाही, तर त्यासोबत तुमच्या खेळाची आवडसुद्धा पाहिजे. आणि जर समाजात वावरत असताना तुम्हाला ज्यावेळी तुमच्यावरती प्रेशर येईल ते प्रेशरसुद्धा टॅकल करण्याची ताकद ही स्पोर्ट्समध्ये असते. आणि त्यामध्ये हे जे कार्यक्रम आपल्या शाळेकडून राबवले जातात त्याबद्दल मी शाळेचा आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. एकदा घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर सर्व मुख्याध्यापकाच्या वतीनं आदरणीय सिळीमकर सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सिळीमकर सर. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, आपल्या परिसरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे मित्र सन्माननीय पिंटू शेठ धाडवे, सन्माननीय नगरसेविका रुपालीताई धाडवे, याचबरोबर आमचे मार्गदर्शक बाबाशेठ कदम यांच्या स्नुषा
सन्माननीय नगरसेविका, या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी परदेशी सर, व्यासपीठावर उपस्थित आमच्या मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष विठ्ठलजी शेवते सर, आपल्या दक्षिण प्रभागातील प्रसिद्ध शाळा हिरामन बनकर प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक, आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय राजपुरे सर, याचबरोबर या प्रशालेचे मुख्याध्यापक काळे सर, ढमाळ सर, आमचे मित्र कोपनर सर व उपस्थित सर्व शिक्षकवृंद, आज वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपली ही जी संस्था आहे, ही संस्था या दक्षिण भागातील अल्पावधीत नामांकित झालेली अशी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम सर्व पालकवर्गासाठी राबवले जातात. त्याचाच हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. हे वार्षिक स्नेहसंमेलन हा जरी मनोरंजनाचा एक भाग असला तरी याच्यामधून एक चांगले कलाकार संस्थेमार्फत, शाळेमार्फत निवडण्याचं काम केलं जातं व त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या या कलागुणांना वाव देण्याचं काम या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून होत असतं. आणि आपण पाहतो की पेपरमध्ये पाहतो की शाळेतील हा विद्यार्थी एक चांगला बालकलाकार म्हणून पुढे आला. असे आपल्या या दक्षिण भागामधले बरेच विद्यार्थी या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून समाजासमोर व सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि आपले सर्व जे शिक्षक आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी झटत असतात. मी आमच्या खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने, आमच्या मान्य खाजगी शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा देतो. तसेच संस्थेस व आमचे मित्र काळे सर यांना या कार्यक्रमासाठी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी नियोजनबद्ध केला त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आदरणीय महावीर शेठ लोढा आपलं थोडक्यात या ठिकाणी शुभेच्छा देतील. हॅलो. मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थाच्या राधाकृष्ण पूर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित व्यासपीठ, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्ग, ही संस्था मी माझ्या डोळ्यासमोर सुरू झालेली आहे, मी पाहिलेली आहे. आणि परदेशी कुटुंबीय गेले 40 वर्षापासून माझे घरचे संबंध आहेत. आणि मी पाहिलं आहे की ही संस्था त्यांनी कशी उभी केलेली आहे आणि कशी ती आज हे रोप झाडात रूपांतर झालेलं आहे हे पाहिल्यानंतर फार आनंद होतो आहे की परदेशी कुटुंबियांनी जे ही मेहनत घेतलेली आहे आणि ही एवढी संस्था एवढी मोठी उभी केलेली आहे, हे फार कठीण आहे संस्था उभा करणं. आणि ते संस्था उभी करताना जे हे समोर इतके विद्यार्थी दिसत आहे, एवढा आनंद होत आहे की तुम्ही या संस्थेतून ज्या टायमाला मोठे होताल आणि बाहेर जाताल आणि ज्यावेळेस हे संस्थेचं नाव आमच्यासमोर तुम्ही सांगणार त्या टायमाला जे आम्हाला आनंद होणार आहे की आमच्या भागातली शाळातून हा मुलगा कोणी डॉक्टर झाला आहे, कोणी इंजिनियर झाला आहे, कोणी कलेक्टर झाला आहे, हे असे जे विद्यार्थी आमच्यासमोर घडलेले असताना जर आम्ही पाहिल्यानंतर हा आनंद फार वेगळा आहे. आणि या संस्थेला मी माझ्या लोढा कुटुंबियांकडनं फार शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. आणि आत्ताच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय नारायण शिंदे सरांचं आगमन झालं आहे. यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करू इच्छितो. मी काळे सरांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल श्रीफळ देऊन छोटासा या ठिकाणी सन्मान करावा. आदरणीय शिंदे सर.
यानंतर आदरणीय पायगुडे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी डमाळ सरांना विनंती करतो की आपण पायगुडे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. आताच या ठिकाणी डॉक्टर राजकुमार लोढा यांच्याकडून मंजुळा शिक्षण संस्थेच्या इमारत निधीसाठी 51,000 रुपये देणगी या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेली आहे. राधाकृष्ण परिवार, मंजुळा शिक्षण संस्था या सर्वांच्या वतीनं मी सरांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. सगळ्याचं मनपूर्वक धन्यवाद. सर्व मान्यवरांना नम्रपूर्वक विनंती करतो की स्टेजच्या डाव्या बाजूला आपण उजव्या बाजूनं खाली जाऊन डाव्या बाजूला आपल्याला बसण्याची सोय केलेली आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम काही क्षणात या ठिकाणी सुरू होतोय. काका चेअर फक्त उचलून पटकन खाली ठेवा. गणेश वंदनाच्या मुली रेडी राहा. ज्याच्या आपण फार वेळ झाला वाट बघताय त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होते. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी राधाकृष्ण प्राथमिक माध्यमिक PDP इंग्लिश मीडियम स्कूल आणि बालवाडी विभाग या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला खाली स्थानापन्न व्हायचं आहे. इकडून उतरा उजव्या बाजूला. विद्येची देवता, कलागुणांचा अधिपती आणि आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे गणपती बाप्पा. त्यांच्या आगमनाने वातावरणात चैतन्य निर्माण होते. याच चैतन्याचा अनुभव घेण्यासाठी आता आपल्यासमोर सादर होत आहे इयत्ता 7वी अ ब च्या मुली. या गीताला मार्गदर्शन केलेलं आहे स्वामी मॅडम यांनी. इयत्ता 7वी अ ब च्या मुली सादर करीत आहेत गणेश वंदना. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. सादर होत आहे गणेश वंदना. मी नाही कळायचं ना. कोण लावते गाणं? गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे
आजपासून वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात झाली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. निसर्गापासून रंग घ्यावे, निसर्गापासून रंग घ्यावे फुलांच्या सुगंधाच्या लाता, जीवन असावे सप्तरंगी जशी कोयांची जटा. हा महाराष्ट्र सह्याद्रीच्या डोंगर रांगाने व्यापलेला आहे. त्याचप्रमाणे अथांग समुद्रानेही विस्तारलेला आहे. या कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या किनारी वास्तव करून आहे ते कोकण कोळी बांधव. दिवसभर मासेमारीचा व्यवसाय करून सायंकाळीच्या वेळेस सर्व कोळी बांधव एकत्र येतात आणि कोकण किनारपट्टीवर सागराच्या लाटेच्या लरकारीवर कोळी नृत्य सादर करतात. उगवणाऱ्या सूर्याला मावळतीचं भान आहे, उगवणाऱ्या सूर्याला मावळतीचं भान आहे, उमलणाऱ्या कळीलाही कोमजण्याची जाण आहे आणि सागरातील नौकालाही वादळाची जाण आहे. सागरात माजले तुफान, लाटा तुझपर्यंत पोहोचत नाही, लाटा तुझपर्यंत पोहोचत नाही आणि समुद्रातील सर्वच लाटांना किनारा काही भेटत नाही. आपल्या समोर सादर करीत आहे इयत्ता पहिली अ चिमुकले विद्यार्थी मी हाय कोली. त्यांना मार्गदर्शन केलेले आहे श्री कोरडे सर व सौ कचरे मॅडम यांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या चिमुकल्या मुलांसाठी. मी हाय कोली. मुंबईच्या किनारी अगो मार्किन कोली हनलन गोली गचल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगो मार्किन कोली हनलन गोली गचल जाऊ बाजारी. कोली
सगळ्यांना एक सूचना आहे. या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण या कार्यक्रमात उत्कृष्ट गाण्याला एक बक्षीस पारितोषिक ठेवलेलं आहे. याची सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी नोंद घ्यायची. याचं बक्षीस वितरण आपण कार्यक्रमाच्या शेवटी करणार आहोत. परत एकदा सांगते, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपण उत्कृष्ट नृत्याला एक पारितोषिक ठेवलेलं आहे. याचं बक्षीस वितरण आपण कार्यक्रमाच्या शेवटी करणार आहोत. याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी नोंद घ्यावी. जम्मू काश्मीरची संस्कृती खूप समृद्ध विविधतेने भरलेली आणि ऐतिहासिक वारसा जपणारी आहे. जम्मू काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू. तेथील लोक अतिथीप्रिय व साध्या जीवनशैलीचे आहेत. डोंगर, झेलीम नदी, फुलांनी सजलेल्या दऱ्या आणि त्या सौंदर्याला साजेचे एक मधुर लोकगीत बुमरो बुमरो हे गाणं केवळ नृत्य नाही तर काश्मीरी परंपरेची ओळख आहे. तर मग चला मंडळी, घेऊयात काश्मीरच्या संस्कृतीचा सुगंध. आपल्यासमोर येत आहेत राधाकृष्ण विद्यालयातील इयत्ता 3री बचे विद्यार्थी. गाण्याचे बोल आहेत बुमरो बुमरो आणि यांना मार्गदर्शन केलं आहे मी स्वतः. सदियों का नाता है कुदरत की माऊली माऊली जो सॉन्ग आहे यातील गाणे स्टेजच्या बाजूला है कुदरत माऊली माऊली याचा गाण्यातील विद्यार्थी स्टेजच्या मागच्या बाजूला येतील. हमारी सांसें है कश्मीर से जान हमारी सांसें है कश्मीर से मस्त हवाएं गुनगुनाए प्रियांका पुजारी या विद्यार्थिनी स्टेजच्या पाठीमागे यायचंय. प्रियांका पुजारी तुझे इतना करते हैं भर न सके तो झोली में हो प्यार तुझे इतना करते हैं भर न सके तो झोली में
तरह के तेवर दर बदर फिरते हैं जी फिर भी अपनी ठाक है कभी कभी चले सीधे कभी मुड़ जाए कभी कभी कहीं पे कहीं जुड़ जाए हम शाम शहर के चार पहर के मूड में ढल जाए कश्मीर में तू कन्याकुमारी उत्तर में दक्षिण को अपना दूना हमारी कश्मीर मैं कन्याकुमारी दिल बेचने जाए तो फिर ये दुनिया सारी चिपक चिपक के चलती है कभी कभी तो राहें जुड़े जुड़े कुछ ऐसे के लगा हो जैसे गम डबल डबल होती थी जो कभी कभी तकलीफें किसी के सामने चलने से वही हाथ से कम कश्मीर मैं कन्याकुमारी 50-50 हर सिचुएशन में से भरी जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. पुढे रंग रंगीलो देश है मारो रंग रंगीलो देश है मारो सौ रंग है देश मा करिया ठाकी आ भगत पधारो मारो देश मा सोनेरी धरती जड़े चांदी रो आसमाने रंग रंगीलो रोस भारियो हमारा प्यारा राजस्थान है ये धरती है अपने पन की ये धरती है अपने पन की पधारो मारो देश मा. तो राजस्थान की छटाव आ रही है सादर करने रंगीलो मारो डोलना. या गाण्यात आहे राजस्थानी मातीचा गंध लोककलेची झलक. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा इयत्ता दुसरी अ आणि ब च्या विद्यार्थिनी. त्यांना मार्गदर्शक केले आहे सो खोपडे मॅडम व श्री तेलुरे सर यांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रंगीला भारो ढोलना ढोलना वे रंगीला भारो ढोलना ढोलना वे आयो रे भारो ढोल
पहिलीची छोटी चिमुकले घेऊन येत आहेत माऊली माऊली हे गाणं. यानंतर सादर होत आहे गजर कीर्तनाचा. या गीताला मार्गदर्शन केले समुद्र मॅडम यांनी. 6वी ब ची मुलं सादर करीत आहेत गजर कीर्तनाचा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, मंगलमूर्ती विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या विठ्ठल भक्ती सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत गजर कीर्तनाचा. इयत्ता 6वी ब ची मुलं सादर करीत आहेत गजर कीर्तनाचा.
देत या गाण्यासाठी. खूप कमी वेळात त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी छान असा डान्स बसवून घेतलेला आहे. बहु असो की संपन्न सुंदर की महान, प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा. या महाराष्ट्रात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा स्वीकार करून समाजात एकोपा निर्माण करण्याचं महान कार्य केलं ते इथल्या सर्व संतांनी. आपल्या संसाराचा, प्रपंचाचा सगळा भार विठू माऊलीवर ठेवून ज्ञानोबांनी आणि तुकोबांनी आखून दिलेल्या मार्गावर अवघा महाराष्ट्र चालू लागला आणि त्यातूनच निर्माण झाला सामाजिक जाणीवेचा पालखी सोहळा. आली पंढरीची वारी, संगे घेऊ एक तारी, साधू संतांच्या सोबत चला जाऊ पंढरपुरी. दिंडी संतांची चालली, संगे विठाई माऊली, पंढरीची वाट गोड मिळे सुखाची सावली. समतेची अशी ही वाट तुकोबांनी हो दाविली, साधू संतांच्या सोबत चला जाऊ पंढरपुरी, चला जाऊ पंढरपुरी. अजून एकदा आपल्याला पंढरपूरला जायचंय तर जोरात टाळ्या होऊन जाऊ द्यात इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांसाठी. गाण्याचे बोल आहेत माऊली माऊली. या गाण्याला मार्गदर्शन केलं आहे श्री कोरडे सर आणि सौ कचरे मॅडम यांनी. जोरदार टाळ्या छोट्या चिमुकल्यांसाठी. सवारीचा घेतला पावलांनी वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. घेतला पावला निवसा. टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली.
सुंदर असं आता हे गीत सादर झालं, त्यासाठी पालकांनी जोरदार टाळ्याचा आवाज केला पाहिजे होता. आवाजच येत नाही. आज राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाची वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी चालू आहे. तसेच उद्याची सूचना मी थोडक्यात पालकांना सांगतो की उद्या राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय बालवाडी विभाग आणि PDP इंग्लिश मिडियमची उद्या 5 वाजता या ठिकाणी याच मैदानावर आपलं वार्षिक स्नेहसंमेलन सुरू होणार आहे. मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं राधाकृष्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित ज्ञानेश्वर गायकवाड सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय ज्ञानेश्वर गायकवाड सर, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांचा सन्मान या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं होतोय. सन्माननीय काळे सर, आपणास विनंती आहे की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या ठिकाणी आमचे मित्र आनंदी पब्लिक स्कूलचे संचालक सन्माननीय शंकरजी शिंदे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. सन्माननीय काळे सर, आपणास विनंती आहे की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. याच कार्यक्रमाला आयोजित आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय रामजी कराड सर यांचं देखील या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शशिकांतजी किंडे सर, मुख्याध्यापक, समर्थ विद्यालय यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात, घोषणा द्यायच्यात पाठीमागं. भारत माता की. आवाज येत नाही. भारत माता की. वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. फळाने खडू लागलेत रडू विचारत आहे प्रश्न, शाळा कधी सुरू?
धमाका अनुभवायला, कारण पुढे येत आहेत बीट्स, डान्स आणि पंजाबी तडका यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन. पंजाबी गाण्यांची एनर्जी तर आपण सगळेच जाणतोच. एकदा बीट सुरू झाली की पाय आपोआप थिरकायला लागतात. तर मंडळी, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया इयत्ता 4थी ब च्या विद्यार्थ्यांचं, ज्यांच्या परफॉर्मन्समध्ये आहे स्वॅग, स्टाईल आणि फुल ऑन मस्ती. लेट्स एन्जॉय दिस रॉकिंग पंजाबी रिमिक्स सॉन्ग. आणि या गाण्याला मार्गदर्शन केलं आहे सौ कुदळे मॅडम आणि सौ जानतीकर मॅडम यांनी. याच्यानंतर मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू मुझे लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. तू होगी 1 2 2 कुड़िए what to do हो गई मुंडे दी पतंगा वारगी तू एवें उड़दी हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू कर दिया अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू कर दी जिम्मे कोई साडी विक्टोरिया तू कंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ कदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा तू कंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ कदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया दे नाल बहुत स्वीट है. मुंडा थोड़ा